नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 26 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा भाग आहेत, कारण त्यावर आधारित 20 ते 25 प्रश्न हे चालू घडामोडीवर जनरल नॉलेजवर विचारले जातात। आपल्या चॅनलवरती दैनंदिन चालू घडामोडी त्याच व्यतिरिक्त इतरही जनरल नॉलेजचे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, ओत्वा कन्व्हेन्शनमधून बाहेर पाडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फिनलंड या देशाने ओत्वा कन्व्हेन्शनमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे? तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती ती। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, झारखंड या राज्यामध्ये सुवर्णरेखा नदी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लेट्स मूव्ह। ही थीम आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025ची थीम आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन या देशामध्ये SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग आयोजित करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या कालावधीत चीनमध्ये SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 ते 27 जून या दरम्यान या कालावधीमध्ये चीन SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, चीनमध्ये आयोजित SCOची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग भारतातर्फे कोण हजर राहणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजनाथ सिंह हे भारतातर्फे चीनमध्ये आयोजित होणारे SCOच्या मीटिंगमध्ये हजर राहणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थायलंड येथे पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 आयोजित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 27 पदके हे भारताने आशियाई पॅरा बॅडमिंटन 2025मध्ये जिंकले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4 सुवर्ण पदक हे भारताने आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025मध्ये जिंकले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, ललित उपाध्यायने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हॉकी या खेळाडूमधून ललित उपाध्यायने निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, ललित उपाध्यायने हॉकी खेळाडूतून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे, तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश या राज्याशी ललित उपाध्याय हे संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सोने ही जगातील सर्वात दुसरी मोठी आरक्षित संपत्ती बनली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, कोणत्या ठिकाणच्या BSS मटेरियल कंपनीने AI आधारित ॲटोनॉमस लेथल वेपन सिस्टीम नेगेव LMGची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी,
डेहराडून या ठिकाणच्या BSS मटेरियल कंपनीने AI आधारित ॲटोनॉमस लेथल वेपन सिस्टीम नेव्हल LMG ची यशस्वी चाचणी घेतली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, अमेरिका येथे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे कोणत्या खेळाचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, पॉवर लिफ्टिंग या खेळाचे प्रतिनिधित्व करणार आहे संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. नीरज चोप्राने ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, 85.29 मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, महाराष्ट्र या राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. SDG निर्देशांक 2025 मध्ये भारताने 167 देशांमध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 99वा क्रमांक SDG निर्देशांक 2025 मध्ये भारताने क्रमांक पटकावला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. महाराष्ट्र कन्या शक्तिपीठ महामार्गासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 20,787 कोटी रुपयांची तरतूद ही महाराष्ट्राने शक्तिपीठ महामार्गासाठी केली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. महाराष्ट्रात होणारे शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, 802 किलोमीटर महामार्गाची एकूण लांबी होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. SD निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, फिनलंड हा देश SDG निर्देशांक 2025 मध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. SDG निर्देशांक 2025 मध्ये भारताचा स्कोअर किती आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 67 नंबरचा SDG निर्देशांक 2025 मध्ये भारताचा स्कोअर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी PFRDAच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, शिवसुब्रमणियन रमन यांची पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी PFRDAच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. SDG निर्देशांक 2024 मध्ये भारताची रँक कितवी होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 109 नंबरची रँक ही भारताची 2024 मध्ये SDG निर्देशांकाची होती. मित्रांनो, हे होते 26 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.